हाय, मी निकिता. तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज का नाही मी तुमच्यासोबत आज का नाही माझं दिवसभराचं रुटीन शेअर करणार आहे. तर इथं का नाही चिकन करायचं काम चालू होतं आणि समर्थ आज लवकर झोपलेला आणि घरात मुलांचा दंगा जास्त होता, त्यामुळं का नाही त्याला मी बाहेरून का नाही लॉक करून घेतलेलं आणि दीदी इकडं का नाही चिकन करत होती. चिकन पण होतं आणि मटण पण होतं. छान असं मॅरिनेट करत होती ती आणि त्यानंतर का नाही तिने चिकन वगैरे करून घेतलेलं छान असं का नाही रस्सेदार रस्सा केलेला आणि मसाला वगैरे टाकून का नाही मटण पण करून घेतलेलं छान झालेलं. आणि चिकनला पण का नाही तिनं फोडणी देऊन ठेवलेली बाजूला साईडला आणि इकडं रस्सा पण का नाही उकळत होता. खूप छान तिला जमतं, त्यामुळं का नाही तीच करत होती. मी काय लई नादाला लागत नाही, मला जमतं पण माझ्यापेक्षा जरा चांगलंच करते, त्यामुळं का नाही तिलाच इथं करायला लावलेलं. आणि आज तिचा बड्डे होता आणि तिच्या बड्डे दिवशीच का नाही ती जेवण करत होती इथं. बड्डेसाठी स्पेशल का नाही मटण इथं घरी आणलेलं आणि घरीच का नाही सगळीच खाता येतील म्हणून का नाही कराय घेतलेलं. आणि मी तोपर्यंत का नाही इकडं छान असे सगळे कपडे धुवून टाकली आणि कपडे इथं वाळत टाकत होते. आणि जरा आज लवकरच कपडे धुतलेले, 9लाच कपडे धुतलेले आज आणि तेच इथं वाळत टाकत होते. ऊन पण छान पडलेलं आज, त्यामुळं का नाही बाहेरच का नाही इकडं टाकले उन्हात. आणि सध्या ऊन एवढं पडलं आहे की नाही, सावलीत जरी कपडे घातले तरी वाळून जातात धगीनं, एवढं ऊन पडलं आहे. त्यामुळं की नाही त्याचं काय एवढं टेन्शन नाही, वाळून जातात कपडे लगेच. आणि इकडं लगेचच की नाही चावीला पाणीसुद्धा आलेलं, तेच की नाही तर मी कॉक चालू केलता आणि इकडं लगेचच मी पहिल्यांदा भांडी धुवायला घेतली, कारण भांडी खूप पडलेली. ह्याच्या अगोदर खूप मोठा राडा की नाही घासून घेतलेला, त्यानंतर ही थोडीशी पडलेली जेवण वगैरे केलेली तीच मी इथं की नाही धुवून घेत होते आणि पटपट सगळं घासून घेत. खरंच व्हिडिओसारखं एवढं फास्टमध्ये की नाही भांडी घासून झालं असतं तर किती बरं झालं असतं, पण हे व्हिडिओमध्ये दिसताना वेगळं दिसतं आणि रिअलमध्ये वेगळं असतं. तेच मी तर भांडी सगळी घासून घेतली आणि धुवून पण घेतली. आणि तिकडं की नाही पाणी वर चढत होतं, त्यामुळं की नाही अजून प्यायसाठी पाणी भरायचं होतं. जेवणासाठी वगैरे की नाही हे आम्ही नदीचंच पाणी वापरतो, त्यामुळं ते पण भरायचं होतं. आणि इथं की नाही भांडी सगळी मी धुवूनच घेत होती आणि एवढी काही नव्हती, त्यामुळं की नाही छोटीच जाळी इथं घेतलेली. आणि दीदीचं बड्डे सेलिब्रेशन पण करायचं होतं, संध्याकाळीच करायचं होतं. केक वगैरे सगळं आणून ठेवलेलं आणि मम्मीसुद्धा नव्हती, त्यामुळं मम्मी आल्यावरच की नाही केक कट वगैरे करायचं होतं. त्यामुळं की नाही इथं जेवण वगैरे करून की नाही फक्त ठेवलेलं. आणि त्यानंतर की नाही इथं पाणी भरायचं होतं, त्यामुळं की नाही ही पाण्याची भांडी इथं बेसनमध्येच की नाही स्वच्छ अशी घासून घेतली. आणि की नाही पीप वगैरे घासलेला होता आणि ते एका चावीला की नाही हे लावलं आणि इकडं दुसरा पीप वगैरे घासून घेतला. आणि इकडं बाहेर पण येतं पाणी, पण इकडून न्यायला थोडंसं की नाही जड वाटतं, त्यामुळं की नाही तिथल्या तिथं पाणी मी भरते. इथं पाणी भरून घेतलं आणि की नाही पटपट सगळं की नाही पाणी पिपामध्ये ओतून घेतलं आणि छान असं भरून वगैरे घेतलं. आणि एवढं पाणी लागतंच, कारण की नाही 2 दिवसातून एकदा पाणी येतं, त्यामुळं की नाही प्यायला पण आणि की नाही जेवणासाठी पण भरून ठेवावं लागतं, त्यामुळं की नाही जास्त प्रमाणात पाणी साठवून ठेवायला लागतं. त्यानंतर घरातलं की नाही स्वच्छ असं सगळं लुटून काढून घेतलं, कारण कचरा खूप झालेला, कारण मुलं सगळं घाण वगैरे टाकतात, त्यामुळं की नाही कचरा लई होतो आहे. घाण माती वगैरे पडलेली सगळी, बाहेरची धूळ वगैरे येते, वरती असल्यामुळे राहायला की नाही धूळ वगैरे जास्त येते. तेच इथं स्वच्छ लोटून घेतलं, पण ह्या दोघांची लुडबुड इथं मध्ये मध्ये चालूच होती. आणि ह्यांना का नाही एका साईडला बसवून की नाही मी लगेचच फरशी पुसाय घेतले आणि फरशी पुसत होते, तरी पण ह्याची त्यांची लुडबुड चालूच होती. आद्विका तर सारखं मध्ये मध्ये करत होती, त्यामुळं की नाही तिला एक रपाटा हाणलाच इथं, पण तरीसुद्धा शांत काही नव्हती, सारखं मध्ये मध्ये करतच होती. त्यामुळं की नाही तिला भीती घालून एका साईडला बसवलेलं. छान असं की नाही सगळं घर की नाही स्वच्छ पुसून घेतलं. आणि किती जरी पुसलं तरी आणि घाण होतंच, पण आपल्याला समाधान वाटत नाही पुसल्याशिवाय, त्यामुळं की नाही स्वच्छ असं सगळं पुसून घेतलं. बाहेरचा एरिया पण पुसून घेतला, धुळीनं तो पण लई घाण होतो, त्यामुळे तो पण पुसून घेतला. आणि इथं की नाही ऊन पडलेलं थोडंसं, त्यामुळं की नाही उन्हाला इथं मीठ ठेवलेलं, कारण चटणीसाठी मीठ लागणार होतं, त्यामुळं की नाही इथं उन्हाला मीठ ठेवलेलं आणि स्वच्छ सगळं पुसून घेतलं. आणि दीदीचं जेवण पण सगळं झालं मस्त असं की नाही मटण केलं तिनं आणि हे की नाही चिकन होतं, जे की माझ्यासाठी होतं, कारण की नाही मी मटण खात नाही, त्यामुळं की नाही मला चिकनच आणलेलं. आणि छान असा तर्रीदार रस्सा पण तिने केलता. जेवण तर दिसायला खूप छान दिसत होतं आणि टेस्ट पण खूप छान होती. आणि मस्त असं जेवण वगैरे करून घेतलं. त्यानंतर की नाही तिचे थोड्या चपात्या राहिलेल्या, त्यामुळं की नाही इथं चपात्या वगैरे लाटत होती. तोपर्यंत दुपारी की नाही
मी तर मिरच्या नीट करायला घेतल्या. त्याची की नाही देठं काढायची होती आणि चटणी तर करायची होती लवकरच, कारण की नाही वातावरण पण सारखं की नाही आभाळ वगैरे यायला लागले, त्यामुळं की नाही चटणी लवकरात लवकर करून घ्यायची होती. म्हणून की नाही मी तर मिरच्या नीट करायचं बसलेले आणि सगळ्या निम्म्या मी नीट केल्या आणि निम्म्या की नाही दीदीने नीट केल्या. त्यानंतर की नाही मी लगेचच 4 वाजता की नाही इथं गहू पाकड्या घेतले, कारण की नाही गव्हाचं पीठ संपलेलं, त्यामुळे इथं ते पाकड्या घेतलं. आणि त्यानंतर संध्याकाळी 8 वाजता की नाही इथं आरतीचं ताट तयार करायला घेतलं, कारण की नाही दीदीचा बड्डे सेलिब्रेशन करायचं होतं, त्यासाठीच की नाही तर आरतीचं ताट मी करायला घेतलं. केक तर आधीच आणून ठेवलेला फ्रीजला, पण की नाही मम्मी आल्याशिवाय करायचं नाही म्हणूनच आम्ही थांबलेलो. आणि मम्मी आल्या की नाही हे चालू केलं आम्ही. संध्याकाळचं 8 वाजलेलं तरी हे सगळं करायला. त्यानंतर की नाही इथं केक पण हा असा काय होता, मस्त होता केक पण. इथं टिपळ वगैरे ठेवलेला आणि केकसुद्धा ठेवला. केक ठेवला पण की नाही ह्यांना मुलांना काय राहावं ना, ती सारखं त्यात की नाही हात घालायला चाललेले, त्यामुळं की नाही त्यांना पण इथं कावत होते, तरी पण ऐकत नव्हती ती. तरी पण 1-2 रपाटा खाल्लीतच. तरी तर कसं तर बाजूला त्यांना ठेवलं आणि दीदीला पण लगेच बोलावलं आणि की नाही सेलिब्रेशन करायला चालू केलं. आणि ते छान असतं की नाही मम्मीनं पहिल्यांदा ओवाळून घेतलं. मस्त असे फोटो वगैरे क्लिक केले. त्यानंतर मी पण ओवाळून घेतलं आणि फोटोज वगैरे छान काढले. चांगलं झालं सेलिब्रेशन वगैरे. आणि तर अद्विकाचं की नाही बाजूला केक कटिंग करायला बसायसाठी नाही तर लुडबुड चालू होती मुलांची, आणि समर्थ तर काय राहतच नव्हता. त्यानंतर छान असं की नाही सेलिब्रेशन करून घेतलं. मस्त झाला बड्डे. आणि पहिल्यापासूनच नाही तिचा बर्थडे माहेरीच साजरा करतो आहे आम्ही, कारण मे महिन्यातच बड्डे असल्यामुळं की नाही ती कायम इकडंच असते सुट्टीला, त्यामुळे तिचा बड्डे आम्ही सेलिब्रेशन इकडंच करतो. त्यानंतर की नाही छान असं की नाही सगळ्यांनी केक तिला भरवून घेतलं आणि सगळ्यांची लुडबुड तर इथे केक खायसाठीच चाललेली. समर्थ तर अजिबात गप बसत नव्हता, मध्ये त्याचा हात घालणं चालूच होतं. आणि छान असं केक वगैरे भरवून घेतलं आणि छान असे फोटोज वगैरे क्लिक केले. आणि केक काही असा होता, खूप छान केक होता. त्यानंतर केक पण खाऊन घेतला. आईस केक होता आणि छान लागत होता, त्यामुळे सगळ्यांनीच की नाही पोट भरून केक खाऊन घेतलं. आणि आता मी व्हिडिओचा एंड इथंच करते. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि मी पहिल्यांदाच हा व्हिडिओ केला आहे, पहिलीच पोस्ट आहे माझी ही लॉंग व्हिडिओची, त्यामुळं काही चुकलं असलं तर समजून घ्या. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.